ज्या ओबीसीला मागासवर्गीय आयोगानं तब्बल 6 आयोगांना पडताळणी केल्याच्या नंतर या सगळ्या ओबीसींचा या ठिकाणी समावेश झाला आणि तथाकथित जात योद्धा संघर्ष योद्धा मी म्हणणार नाही, कारण एका जातीला घेऊन चाललेला तो जात योद्धा आहे आणि जात योद्धा ज्या पद्धतीने आता त्या ठिकाणी वल्गना करतोय की आम्ही कशावरून या ओबीसी मध्ये नाही। बाबा रे, तुला सुप्रीम कोर्टाने 3 वेळा फटकारलाय, तुला 6 आयोगांना फटकारलाय, त्या आयोगांना तू फाट्यावर मारतोय। आज मराठा वर्सेस ओबीसी हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवत असताना इथली सामाजिक विण विस्कटवतोय आणि बरोबरच आता सांस्कृतिक विण सुद्धा विस्कटवतोय। तरी सुद्धा आमचे राजकारणी माकड चाळे करत तिथं जात आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत आणि पाठिंबा देत असताना ज्यावेळी पत्रकार बांधव त्यांना विचारतायत की आरक्षण तुम्ही ओबीसीतून द्यायच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का, तर हे शेपूट घालून परत बाहेर येत आहेत।